नमस्कार, मी प्रतीक्षा. आवाज इंडिया मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. तर एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर. मुंबईत पालिकेने दादर तसेच इतर ठिकाणावरचे कबूतरखाने बंद केलेत. हे प्रकरण न्यायालयापर्यंत पोहोचलं होतं. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास नकार दिल्यानंतर पुन्हा एकदा ही बंदी उठवावी अशी मागणी मुंबई उच्च न्यायालयाकडे करण्यात आली होती. न्यायालयाने आपला या आधीचा निर्णय कायम ठेवला असून तुर्तास कबूतरखान्यांवरील बंदी ही कायम राहणार आहे. तर लोकांची भूमिका विचारात घेऊनच निर्णय घ्यावा असेही न्यायालयाने मुंबईत पालिकेला सांगितलं आहे. मुंबईतील दादर इथल्या कबूतरखाना बंद करण्याच्या मागणीसाठी मराठी एकीकरण समितीने आज आंदोलन केलं होतं. जैन मुनींनी कबूतरखान्याच्या विरोधात शस्त्र उचलण्याची भाषा वापरल्यानंतर मराठी एकीकरण समितीने आज हे आंदोलन केलं होतं. आंदोलनाला सुरुवात होताच पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत कबूतरखाना बंदीचा मुद्दा धार्मिक नसून सामाजिक आहे असं सांगितलं. तसंच या विषयाला जातीयवादाचा रंग देऊ नका असं आवाहन देखील त्यांनी केलं. जैन समाजाच्या आंदोलनावेळी कोणतीही कारवाई झाली नाही, पण मराठी एकीकरण समितीच्या आंदोलकांवर धरपकड सुरू असल्याचा आरोप त्यांनी केलाय. निलेशचंद्र विजय यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांना मारवाडी विरुद्ध मराठी वाद मिटवण्याचे आवाहन केले. जैन समाजाच्या लोकांच्या कारखान्यात आणि दुकानांमध्ये मराठी माणसं काम करतात. आम्हाला मराठीचा आदर आहे. राज ठाकरे यांच्याकडे बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आहेत. मारवाडी आणि मराठी हा वाद फक्त राज ठाकरेच मिटवू शकतात. आमची जन्मभूमी राजस्थान असली तरी आमची कर्मभूमी महाराष्ट्र आहे. त्यामुळे राज ठाकरे यांनी हस्तक्षेप करून हा वाद संपवावा अशी विनंती जैन मुनी निलेशचंद्र विजय यांनी केली आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावे आणि सगळे सोयरे अध्यादेश लागू करावा या मागणीसाठी 29 ऑगस्ट रोजी मराठा समाजाचा मोर्चा मुंबईत होणार आहे. त्यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत येण्याचे समाजाला आवाहन केले. मनोज जरांगे यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप करत इशारा पण दिलाय. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केलेत. आंदोलनाच्या काळात राज्यात दंगल भडकवण्याचा डाव असल्याचं ते म्हणाले. तर मला याची कुणकुण लागल्याचं त्यांनी सांगितलंय. त्यांच्या या आरोपांमुळे एकच खळबळ माजली आहे. म्हाडाच्या मुंबई मंडळाने वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास अंतर्गत उभारलेल्या 2 पुनर्वसित इमारतींमधील पहिल्या टप्प्यातील नागरिकांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते घराच्या चाव्या नागरिकांना देण्यात येणार असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम माटुंग्यात पार पडणार आहे. यावेळी स्थानिक आमदार आदित्य ठाकरे हे देखील उपस्थित असणार आहेत. या निमित्ताने देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, आदित्य ठाकरे एकाच मंचावर पाहायला मिळणार आहेत. 15 ऑगस्ट रोजी देशभरात 79वा स्वातंत्र्य दिन साजरा होणार आहे. तर स्वातंत्र्य दिनापूर्वी देशभरात हर घर तिरंगा अभियान राबवले जाते. या मोहिमेने देशातील वातावरण देशभक्तीच्या रंगात रंगवलंय. पंतप्रधान मोदींच्या आवाहनावरून घरे, कार्यालय आणि सार्वजनिक ठिकाणी तिरंगा फडकवला जाते. नेत्यांपासून ते सामान्य लोकांपर्यंत सर्वजण उत्साहाने या मोहिमेत सहभागी होत आहेत. 15 ऑगस्ट रोजी हर घर तिरंगा मोहिमेसह देश 79वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी सज्ज झालाय. अशा परिस्थितीत जर तुम्हालाही या मोहिमेत भाग घ्यायचा असेल तर तुम्ही तुमच्या घरी राष्ट्रध्वज फडकावून त्यासोबत फोटो काढून आणि तो फोटो अपलोड करून या मोहिमेत सामील होऊ शकता. सांस्कृतिक मंत्रालयाने या मोहिमेतील सहभागाबद्दल पोस्ट केले. तर काही छायाचित्र शेअर करताना मंत्रालयाने म्हटलंय की हर घर तिरंगा मोहिमेसाठीचा उत्साह पाहून आम्हाला खूप आनंद होतोय. काश्मीरपासून लक्षद्वीपपर्यंत आणि गुजरातपासून सिक्कीमपर्यंत तिरंगा फडकवणाऱ्या लोकांचे हृदयस्पर्शी फोटो प्रत्येक भारतीयाचे राष्ट्रध्वजाशी असलेलं खोल नातं दर्शवतात. लोकसभा 2024 मधील निवडणुकीत झालेल्या मतचोरीचा मुद्दा उपस्थित केल्यामुळे माझ्या जीवाला धोका आहे अशी माहिती लेखी स्वरूपात काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बुधवारी पुण्यातील विशेष न्यायालयात दिली आहे. राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची बदनामी केल्याच्या आरोपावरून त्यांच्याविरुद्ध पुण्यातील न्यायालयात खटला दाखल आहे. त्यावरील सुनावणीवेळी राहुल गांधी यांनी वकील मिलिंद पवार यांनी ही माहिती लेखी स्वरूपात न्यायालयात दिली. हिंदुत्वाचं समर्थन करणारे जहालमतवादी यांच्याकडे आपल्या जीवाला धोका असल्याचं कारण राहुल गांधी यांच्या वतीने त्यांच्या वकिलांनी विशेष न्यायालयात लिहिली आहे. तर आजच्या ठळक घडामोडींमध्ये आपण इथेच थांबूया. तुम्ही पाहत रहा आवाज इंडिया मराठी.